बघता बघता 20 वर्ष पूर्ण झाली. 2 दशकाहून अधिक कालावधी आपण पूर्ण केलेला आहे. आपल्या देशाचे संस्थापक बाळासाहेब जवळकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ही संस्था आज 20 वर्ष पूर्ण करून देशातील, राज्यातील किंवा आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवरांना आमंत्रित करून आपण या शहराला खूप चांगल्या प्रकारचं वैचारिक म्हणा, सांस्कृतिक म्हणा अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सातत्य ठेवणारी ही संस्था म्हणून लौकिक आहे. आणि पिंपरी चिंचवडकरांनी पण या संस्थेवर प्रचंड प्रेम केलं आहे. मग अनेक कलाकार, खेळाडू, विचारवंत, साहित्यिक, त्याचबरोबर प्रशासनातील अनेक अधिकारी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य विभागातील अधिकारी या सगळ्यांनी हजेरी लावलेली. तेव्हा खूप चांगल्या प्रकारचं काम आपण केलं आहे. आपल्या सगळ्यांचं सहकार्य या निमित्ताने लाभले. तेव्हा दिशाच्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा आणि आपले सर्वांचे आभार. वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 20 वर्षापूर्वी सुरू झालेली दिशा फाउंडेशन आज देखील डोळ्यासमोर दिसते. हॉटेल घरुंदामध्ये बाळासाहेब जवळकरांच्या माध्यमातून शहरातील विविध भागातील लोकांना एकत्रित करून ही संस्था स्थापन झाली. त्यात डॉक्टर आहेत, वकील आहेत, इंजिनियर आहेत, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय कर्मचारी होते, साधे कामगार जरी असले कुठल्या कारखान्यात तर त्यांना देखील याच्यात सभासद करून घेतले. आणि बघता बघता 20 वर्षानंतर दिशा पिंपरी चिंचवड शहरात इतकी प्रसिद्ध झाली. जसं नानांनी सांगितलं की साहित्यिक, कलावंत, क्रीडा, आरोग्य, त्याचप्रमाणे नाट्य, अभिनय क्षेत्रातील विविध मान्यवर या शहरात आली. या शहराने प्रचंड प्रेम दिले. आणि 20वा वर्धापन दिन झाल्यानंतर दिशाच्या सर्व सभासदांची आता एक जबाबदारी वाढली असं वाटतं. आणि ती निश्चितच जवळकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही शहराला जे काय अपेक्षित आहे ते कार्य सतत चालू ठेवू.